जर कुणीही तुम्हाला हा प्रश्न केला की महाभारताचा हिरो कोण, नक्कीच प्रत्येकाचं उत्तर हे वेगवेगळं असू शकतं, पण माझ्यासाठी उत्तर फक्त एकच, कर्ण. सूर्यपुत्र कर्ण, सूतपुत्र, कौंतेय, अधिरथ पुत्र, राधेय, शोणचा भाऊ, अशी कित्येकच नावं, पण माझ्यासाठी एकच, महारथी कर्ण. निखाऱ्यानं धगधगता पेट घेतला होता. आधी 2 आणि नंतर 8 दिवस सैनिकांनी खंदकाजवळच वाट पाहिली. तुम्ही ऐकत आहात महारथी कर्ण आणि मी आहे अनुराग. मगधावर चाल करून कर्ण येतोय हे लक्षात येताच खंदक लाकडानं भरून पेटवून दिलं. चिंतेचा विषय होता. आग विझली की परत त्यात निखारे ओतले जाऊन ते पेट घ्यायचे. काय करावं काय नाही कुणालाच काहीच सुचत नव्हतं. अशातच उपसेनापती म्हणून शोणानं काही निष्णात निपुण सैनिकांची सभा बोलवली. बघा, परिस्थिती काय आहे सगळ्यांना माहिती आहे. घाबरून जाऊन शस्त्र टाकणं किंबहुना हे राज्य सोडून दुसरं राज्य सर करणं हाही पर्याय नाहीये. मग पर्याय काय हेच आपल्याला शोधायचं आहे. कुणाकडे काही युक्ती आहे का? शोणानं रोखपणा विचारलं. सगळ्यांनीच डोक्याला ताण द्यायला सुरुवात केली, पण काहीच मिळत नव्हतं. तेव्हा एक युक्ती पुढे आली. महाराज, जर आपण काही सैनिकांना निखाऱ्याजवळ लोळण घ्यायला सांगितलं आणि त्यांच्या पाठीचा पूल करून आपण खंदक पार केला तर? या युक्तीत कमीत कमी 500 सैनिक तरी कामी येणार होते. पण उपाय नव्हता. सगळ्यांनी लगेच संमती दिली. निखाऱ्यावर लोळण घेणाऱ्या सैनिकांची यादी तयार करण्यात आली. 2000पेक्षाही जास्त सैनिक आपले प्राण पणाला लावण्यासाठी तयार झाले होते. कारण त्यांना माहिती होतं की त्यांच्या पाठीचा पूल तयार करून पुढे जाणारे सैनिक त्यांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नव्हते. सर्वांना युक्ती पटली. शोण आनंदानं कर्णाच्या शामियानाकडे निघाला. कर्ण चिंताग्रस्त बसला होता. शोण उचंबळत म्हणाला, दादा, एक कल्पना सुचलीय. उपाय मिळालाय. आपण खंदक पार करून शत्रूला नमवू शकतो. शोणानं आपली युक्ती सांगितली आणि कर्णानं त्याला साफ नापसंती दर्शवली. त्याला आणखी सांगण्याची किंवा विरोध करण्याची हिंमत शोणामध्ये नव्हती. अशातच कर्ण फेऱ्या मारत सुटला. तो क्षणभर थांबला आणि हसत म्हणाला, मिळाला उपाय. कर्ण उच्च स्वरात म्हणाला, माझ्या शूरवीर सैनिकांनो, माझ्या सैनिकाच्या प्राणाची आहुती मी कुठल्याच परिस्थितीत देऊ देणार नाही. वीरगती प्राप्त व्हायची असेल तर ती समरांगणातच होऊ दे. शोण, आपण ज्या नौकांनी प्रवास करत मोठमोठ्या नद्या ओलांडल्यात त्या तोडायला सुरुवात कर. मोठ्या मोठ्या पाट्या तयार करा. त्यावरून जाऊन आपण खंदक पार करायचा आणि शत्रूला धुळीत मिळवायचं. कर्णाची ही युक्ती सर्वांना पसंत पडली. सर्व सैनिक जीव तोडून कामाला लागले. पाट्या तयार करण्यात आला. सैनिकांनी वेढा सैल केला. मगधांच्या लक्षात आलं की सैनिक परत जात आहेत, तर त्यांनी आपली पकड थोडीशी सैल केली. पण तरीही तीक्ष्ण नजर तटबंदीवर आणि खंदकावर रोखून धरली. पाट्यांवर चढून खंदक जरी पार केला तर महाद्वारातून आत शिरणं अजूनही इतकं सोपं नव्हतं. त्या जरासंधाच्या आशीर्वादानं मगधांना खूप तऱ्हेतऱ्हेच्या युद्धनीती आणि शस्त्रनीती माहिती होत्या. कर्ण पाट्यावर चढून अतिशय वेगानं आवेगानं गरजला, आक्रमण! महारथी कर्ण